नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होताच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले। शाखेत विश्वास नागडा पडला। विश्वास नांगरे पोलीस खात्याची खाकी पॅन्ट घालत होते असा गैरसमज होता, पण त्यांनी तर त्या खाकीला नांगर लावून कधीच नागपूरची खाकी चड्डी घातली आहे। मनमे हे विश्वास नाही तर मनमे हे RSS अशा कठोर शब्दांमध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठवली जाते। त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार टीका केली आहे। सोबतच महाराष्ट्र काँग्रेसनं संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले असं म्हणत केलेलं ट्विट तर चांगलं चर्चेत आलंय। काँग्रेसनं या प्रकरणाची चौकशी करून विश्वास नांगरे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे। पण विश्वास नांगरे पाटील यांच्या त्या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय, त्यावरून त्यांना टीकेचा किंवा ट्रोलिंगचा सामना का करावा लागतोय, या प्रकरणात काँग्रेस कशा पद्धतीनं आक्रमक झाली आहे ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका। मंडळी, राज्यातील पोलीस प्रशासनात नुकतेच मोठे फेरबदल करण्यात आले। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या नवीन पोलीस आयुक्तपदी वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती केली। त्यानंतर लगेचच विश्वास नांगरे पाटील नागपूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संमेलन 2026 या कार्यक्रमात सहभागी झाले। या कार्यक्रमातील भाषणादरम्यानचा त्यांचा एक 47 सेकंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ते म्हणतात की ज्यांच्या जीवनात शिस्त आहे अशा स्वयंसेवकांची संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। 1925 मध्ये एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी या संघटनेचा पाया रचला। गेल्या वर्षी याला 100 वर्ष पूर्ण झाले। त्याच निमित्तानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या ठिकाणी त्रिपाठीजी आणि हंसाजी यांनी अगदी शुद्ध हिंदीत भाषण केलं, पण माझी हिंदी मात्र मोडकी तोडकी हिंदी असल्याचं नांगरे पाटील व्हिडिओमध्ये म्हणतात। थोडक्यात काय तर विश्वास नांगरे पाटील RSSच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी RSSचं तोंड भरून जाहीर कौतुक केलं। आता काहींच्या मते कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्याचं ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, पण विश्वास नांगरे पाटील एक वरिष्ठ IPS अधिकारी असल्यानं तसंच नियमानुसार बंधनं असल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा केली जाते। तर या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केलेलं एक ट्विट चर्चेत आहे। त्यात काँग्रेसने विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि त्यांना इशारा सुद्धा दिलाय। काँग्रेसने X वरील पोस्ट मध्ये म्हटलंय की संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले आणि राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले। एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या RSSची जाहीर स्तुती करणार। हे कसले कर्तव्यदक्ष IPS अधिकारी? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटुगिरी करणं म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे। पोलिसांचं काम समाजात कायदा सुव्यवस्था राखणं आहे की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचं गुणगान गाणं? संघाच्या लोकांनी दंगल घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय? आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे। एक प्रकारे बरं झालं, कारण ज्यांची सेवा करायची आहे आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे। पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशांवर पगार घेणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही। वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल तर नागपूर आणि महाराष्ट्राची संविधान प्रेमी जनता हे खपून घेणार नाही। अशा शब्दात काँग्रेसनं विश्वास नांगरे पाटलांवर टीका करून त्यांना दम दिलाय। याशिवाय काँग्रेसनं दुसऱ्या एका ट्विट मधून ऑल इंडिया सर्व्हिसेस रूल्स 1968 मधील काही नियमांच्या आधारावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारलेत। भारतीय संविधानाची शपथ घेऊन सर्व नागरिकांना समान वागणूक देण्याची जबाबदारी स्वीकारून एक IPS अधिकारी प्रशासकीय सेवेत प्रवेश करतो। त्याची ओळख कोणत्याही धर्म, जात, पक्ष किंवा विचारधारेशी नसते। त्याची ओळख फक्त आणि फक्त संविधानाशी असते। पण IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन केल्याने या प्रकरणाची चौकशी होऊन त्यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी RSSच्या प्रचारासाठी संख्या कमी पडत असेल म्हणून आता IPS अधिकाऱ्यांना सोबत घेतलंय।
विश्वास नांगरे पाटील यांनी प्रचार करावा म्हणून त्यांना संघ मुख्यालयात पाठवलं अशा शब्दात टीका केली आहे. तर मंडळी, 1997च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले विश्वास नांगरे पाटील महाराष्ट्रातील एक चर्चित आणि लोकप्रिय पोलीस अधिकारी मानले जातात. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी बजावलेली भूमिका विशेष चर्चेत राहिली होती. त्यांचे मोटिवेशनल स्पीच ऐकून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक तरुण त्यांना आपलं रोल मॉडेल मानतात. महाराष्ट्राचा सिंघम अधिकारी म्हणूनही नांगरे पाटलांची चर्चा होते. पण आता नागपूरमध्ये बदली होताच त्यांनी RSSच्या कार्यक्रमात सहभागी होऊन संघाचं कौतुक केलंय. त्यामुळे ते अडचणीत आले असून राज्याचं गृह खातं त्यांच्यावर काय कारवाई करणार, त्यांच्या प्रकरणात चौकशी होणार का, ते पाहणं महत्वाचं असेल. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.